हे बघा, ही कमरघेर आहे. पूर्ण लेहंगाची कमरघेर 32 इंच होती आणि ज्या कस्टमरचा आहे त्याची कमरघेर फक्त 26 इंच आहे. तर आपल्याला कट करून हे 26 इंचापर्यंत आपल्याला कमरघेर करायची आहे. इथे 32 इंच कमरघेर आहे आणि त्याच्यातून आपण मायनस करून घेणार आहोत आणि कमरघेर ठेवायची आपल्याला 26 इंच. हे बघा, आता मी इथं खोलून घेतलेलं आहे. ही पट्टी काढून घेतलेली नाही ना, ही पट्टी जी आहे आता तीच पट्टी मी इथे मोजून घेणार आहे. डबल ठेवायचं. हे बघा, पट्टी मी खोलून घेतली, पूर्ण नाही काढली, इथून अर्धवट काढून घेतली. जॉईंट आहे ना म्हणून मी इथूनच ही पट्टी खोलून घेतलेली आहे. हा लेहंगा रेडीमेड लेहंगा आहे आणि त्या मुलीने मला अल्टर करायला दिलेला आहे. हे बघा, इथून आपण 13 इंच घेऊ, कारण 13 इंच तिची कमरघेर आहे. अर्धा इंच मी इथे एक्स्ट्रा घेते, म्हणजे ते आपण शिलाईमध्ये टाकू ना म्हणून. आता हे मी इथे कटिंग करून घेणार आहे. हे बघा, कट करून घ्यायचं. आखून मी इथे काय केलं, कट करून घेतलं. म्हणजे आपल्याला किती कमरघेर किती पाहिजे, 26 पाहिजे ना. बाकीचं मी इथे डबल कपडा आहे, हा डबल घडी म्हणजे हाफ झाले, ते 26चे 13 झाले आणि अर्धा इंच मी इथे शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलेली. हे बघा, आपण ही पट्टी अशी कटिंग करून घेतलेली आहे. आता ही पट्टी कटिंग करून घेतली तर इकडे हा बघा एवढा कपडा जास्त आहे की नाही. तर आतमधलं जे नेट आहे, हे बघा, हे जे नेट आहे याला चून दिलेलं आहे. तर आपण चूनसुद्धा इथे कमी करून टाकूया, म्हणजे जवळजवळ घेऊया. ह्याच मापाचे आपण चून घेऊन इथे पट्टीला तयार करून घेणार आहोत. हे आधी हा जो घेर आहे ना याला कमी करायचा, असं कमी करायचं आणि मग ही पट्टीला जॉईन करून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण ही काय करणार, ही जी पट्टी आहे मी अशी ओपन केली, दोघं पट्ट्या अशा ओपन केल्या. हे बघा, असं ओपन करून काय करायचं, असे एकत्र शिवून घ्यायचं आहे आपल्याला. दोघं पट्ट्या एकत्र शिवून घ्यायच्या. एकत्र शिवून झाली की बरोबर आपल्याला असे इथे फोल्ड करता येते. बघा, हे जी नेटची प्लेट आहे ना ते खूप मी जवळ घेतलं, म्हणजे ही जी पट्टी ना आपली त्या मापाप्रमाणे इथे मी यात चून घेतलेल्या आहेत. आता हा जो वरचा नेटचा कपडा आहे हा आता इथे जास्त झालेला आहे. हे बघा किती जास्त झालेला आहे. इथून असं बरोबर घ्यायचं, असं बरोबर घ्यायचं इथून, म्हणजे जवळजवळ आपला हा इथून हे बरोबर करून घ्यायचं. म्हणजे हा कपडा बघा इतका जास्त झालेला आहे आपला. तर इथे मी निशाण करून घेतली आणि शिवण्यासाठी आपण थोडं इथे वाढवून घेणार आहोत. हे बघा, आता हे असं इथून मी काय करणार, जो आपला हा कपडा आहे नेटचा, इथे मध्ये शिलाई आहे बघा, इथे शिलाई दिलेली आहे. तर हा कपडा आपण डबल पकडून जिथे मी कमी केला ना असं पकडायचं याला आणि आपण जे निशाण मारून घेतलेली आहे तिथपर्यंत हे व्यवस्थित असं पकडून शिवून घ्यायचं आहे. हे बघा, असं पकडून आपण ही जी शिलाई आहे ती खाली आणूया. ही जी आपली शिलाई आहे ना इथे, हे बघा, ही शिलाई आहे ना इथे, ह्या साईडला शिलाई दिलेली आपली, ही बघा. तर इथून असं इथून डायरेक्ट क्रॉस करून इथं याला मिळवायची, अशी क्रॉस करून या शिलाईमध्ये जॉईन करून टाकायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित आपलं हे शिवून होतं. बघा, नेट पण हे नेटच्या बरोबरीला मी वरचा जो भाग आहे आपला हा याला बरोबर करून घेतलेला आहे. आता काय करायचं, हे दोघं मिळून आता ही पट्टी याच्यावर ठेवून जॉईन करून घ्यायची आपल्याला. जशी जॉईन केलेली होती ना ही कमरपट्टी त्याचप्रमाणे आपण इथे ठेवून जॉईन करून घेणार. जॉईन करायच्या आधी काय करायचं आहे, हा जो भाग आहे ना आधी इकडून आपल्याला असं हे शिवून घ्यायचं. हे बघा, असं इकडून हे शिवून घ्यायचं आहे. जसं ठेवलेलं आहे ना आधी, जसं शिवलेलं होतं त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं. ही पूर्ण पट्टी ही आधी अस्तरची पट्टी अशी लावून घ्यायची. मग नंतर हे लावून झाल्यानंतर मग काय करायचं, डायरेक्ट ही पट्टी अशी याच्यावरून अशी दुमडून घ्यायची, डायरेक्ट अशी लावून घ्यायची. इथे आपली
बघा मी अशा पद्धतीने हे कमरघेर अल्टर केलेला आहे. जर कमर जास्त असेल आणि नेटचा जर लेहंगा असेल तर अशा पद्धतीने अल्टर करायचं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला अल्टर करता येतं. जास्त खोलायची, चैनपासून खोलून कमी करायची गरज नसते. कारण ही पट्टी जी असते ना, वरची पट्टी कमरपट्टी, ती एका साईडला अशी फोल्ड असते. जे पाठचा जो भाग असतो ना तिथे फोल्ड असते. म्हणून काय करायचं, तिथूनच खोलून आपण तयार करायची. तुम्हाला समजलंच असेल की अल्टर कशा पद्धतीने करायचं लेहंगाला.